पुलगावजवळ समृद्धी महामार्ग आणि सभोवतालचे ठिकाण दुर्घटनांचे केंद्र बनले. लक्ष्य गाठण्याच्या घाईमध्ये अंधाधुंद वेगाने वाहन चालवणे चालकावर घातक ठरते. पुलगावपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर वसलेले विरुळ हे राज्य महामार्गाने तयार केलेल्या समृद्धी महामार्गाच्या प्रदेशात सध्या वाहतूक अपघात वाढत आहेत. वेगवान मार्गावर प्रवास करताना आपले गंतव्य लवकर गाठण्याच्या हेतूने अनेकच चालक अधिकतम मर्यादित वेगापेक्षा जास्त वेगाने वाहन चालवतात. वरून सूर्यप्रकाश आणि वाहनातील एअर कंडिशनिंगमुळे थंड हवा असताना चालकांना डोळे झोपेची शिथिलता येते आणि त्यामुळे अपघात घडतात. गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाच्या खालच्या भागातील आर्वी रोडवर 2 दुचाकींची धडक होत 3 जण ठार झाले. त्यानंतर लगेच 24 तासात मार्डाजवळ एका मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला. आणि आज दिनांक 13 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजताच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या चारचाकी कारची अपघातस्थळी धडक झाल्याचे समोर आले. वाहन पाहता मोठी जनहानी झाली असावी असे वाटले, पण वेळेवर समृद्धी महामार्गाची आणि पुलगावची आणखीही अँब्युलन्स पोहोचल्यामुळे सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून प्रथमोपचारासाठी पुलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी सर्वांना वर्धा, सावंगी दत्ता मेघे रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघातात जखमीची नावे पुढील प्रमाणे आहेत: अफजल हुसेन, वय 38 वर्ष; सिराज हुसेन, वय 33 वर्ष; अवेज उर्फ पाशू प्यारे खान, वय 21 वर्ष; दानिश प्यारे खान, वय 30 वर्ष; परवेज खान ही सर्व नावे नागपूर, एकता कॉलनी, महेंद्रनगर येथील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. हे सर्व मुंबईहून नागपूरकडे कारने परत येत होते आणि त्याच दिशेने चालणाऱ्या आयशर ट्रकमध्ये कार धडकली अशी चर्चा आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी पुलगाव पोलीस करत आहेत. जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुख, वर्धा.